मी जर इथं पालकमंत्री म्हणून आलो तर उद्या विमानतळ लवकर मी करू शकलो तर मला पण मनाला एक समाधान की मी बीडकरांना विमानतळ दिलं. आणि बरेच वर्ष रखडलेली रेल्वे आज ते पण अधिकारी सगळे बोलवलेले होते. त्याच्यामध्ये कुठं काही त्यांनी अडचणी सांगितल्या त्यावेळेस कलेक्टर आणि एसपीना विचारा, मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या. कुणी असलं आणि रेल्वेच्या कामामध्ये अडथळा आणला तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पुढची ऍक्शन घ्या. मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये चांगली कामं करून दाखवत असताना थोडा कठोरपणा दाखवावा लागतो. वेळ पडली तर वाईटपणा घ्यावा लागतो. काही विकृती विचित्र असतात, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काही त्यांना हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे असल्या सवयी आहे. पोलिसांचा आढावा घेत असताना इथं पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्व्हरला लायसन्स, वेलबोर्डला लायसन्स देण्याचं काम झालं. आतापर्यंत 300 किती कॅन्सल केली, 340 कॅन्सल केली. अजूनही आपण ज्यांना गरज नाही उगीच तिथं पॅन्टला इकडं बाहेर लावून फिरतात आणि एक शो करतात, त्यांना सगळ्यांना आता सरळ करायचंय आणि त्यांचे पण ते रद्द करणार आहे. ज्याला खरोखरीच गरज आहे, जो वस्तीवर राहतो, ज्याला खरोखरीच गरज आहे, त्याचा व्यवसाय व्यापाराचा किंवा त्याच्याकडे सोन्या चांदीचा व्यवसाय किंवा रात्री त्याला कॅश घेऊन कुठं जावं लागतं किंवा कुठून यावं लागतं बँकेत भरण्याच्या करता, अशांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. ते सरकारची जबाबदारी, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे आमच्या पोलीस खात्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे. अजूनही 900 काहीतरी येत ना, अजून 900 त्याचाही आढावा घ्या. ज्यांची अजिबात गरज नाही त्यांचं कॅन्सल करा. काहींना आम्ही मकोका पण लावलेला, वेगवेगळ्या पद्धतीने चुका करणाऱ्यांना अजिबात थारा द्यायचा नाही आणि एक सगळ्या समाजात जातीय सलोखा राहावा, कुठेही काही अडचण राहू नये, त्या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला, त्याचाही आढावा आज घेतला.